हॅलो फॅमिली मेंबर्स, आज मी आहे बडोद्याच्या अभिजितच्या फ्लॅटमध्ये आणि इकडे सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. काय आहे ते तुम्हाला आता दाखवतो. चला आतमध्ये. उघड. संध्याताईने बेसन केलं की मयुरीने केलं. हा, आणि हिने काय केलं? तेल मिरची केली का? हा हा, एक नंबर आहे. मस्त आहे. खिचडी सोबत आहे ना? हा हा, बस असंच पाहिजे. या माणसाच्या पोटात दुखत आहे, इतकं पोटात दुखत आहे, याला सूप पावला नाही. आता हा काय करायला चालला बघा. इकडे बॉम्बिंग न्यू बॉम्बिंग. काय करायला चालला तू? न्यू बॉम्ब. बाय. तर हे आहेत या घराचे मालक मिस्टर अभिजित पाटणे आणि ती आहे मयुरी पाटणे. मालक नंबर पार्टनर मालक नंबर 1, मालक नंबर 2. यांचं घर 2 नंबरला आहे. का तुमच्या घरावर नावच नाहीये? तुमचं नावच नाहीये. अभिजित पाटणेंचं नाव नाहीये घरावर, फक्त मयुरी पाटणे यांचं घर आहे. या मयुरी पाटणेची बसा इकडे. तर आता मी नाहीये. अरे बाबा बाजूला हो. नाही, बाबाच महत्वाचा इकडे. हे बघा, आम्ही सगळे कुठे गेले? 1 मिनिट थांबा. इथून सुरू करूयात आपण. इथून सुरू. हे सगळे आम्ही आज एकत्र आहोत इथे बडोद्यामध्ये आणि एवढी मजा आजपर्यंत. तो बॉम्बिंग रूम मध्ये गेलेला ते दाखवलं मी आता. बॉम्बिंग रूम मध्ये होतो. नवीन घराचं नवीन बॉम्बिंग रूमचं उद्घाटन करायला गेलो होतो. तर आजपर्यंत आम्हाला जेवढी काही मजा आली आहे त्यापेक्षा सगळ्यात जास्त मजा ही आज इथे बडोद्यात येऊन एवढ्या सगळ्या लोकांच्या सोबत येते. आय होप सगळ्यांना सगळे दिसतात आहे. इकडे पण येते. चुकले गळ्यात दुसरीकडे हात घालायचे. अच्छा, मला सांग आता, म्हणजे अभिजित पाटणे आणि मयुरी पाटणे. हा, इकडे या बाजूला. इकडे शिफ्ट. ऑल राईट. सो माझ्यासोबत आता इकडे पाटणे फॅमिली आहे. ज्युनियर पाटणे नाही, हा ज्युनियर पाटणे. तर मिस्टर अभिजित पाटणे, हाय. नमस्कार. मयुरी पाटणे, आदित्य पाटणे आणि ही आमची आत्या पाटणे. आपण आत्या पाटणेपासून सुरुवात करूयात. ऐक आता तू खरं जेन्युइनली सरळ उत्तर दे. सरळ प्रश्नाचं. या घरात आल्यानंतर तुझ्या मुलाचं हे सगळं असं पाहिल्यानंतर काय फिलिंग आहे तुझ्या मनात? कसं वाटतंय तुला? डिटेल बोलू शकते तू? छान वाटतंय. छानच वाटते. नाही, त्याच्या पुढे काहीतरी सांग ना. छान तर सगळ्यांनाच वाटते. अभिमान वाटतो. म्हणजे काहीतरी त्यांनी छान हे केलं, प्रगती केली. व्हिडिओ दिसत ना. बोल. त्याची ग्रोथ झाली छानपैकी. म्हणजे त्याच्याबद्दल खूप हे वाटते आहे, अभिमान वाटतो आहे. ओके. टीव्ही चॅनल नाही आहे. आणि तुमच्या काय फिलिंग्स आहेत दोघांच्यात? दोघेही कोणीही सुरुवात करू शकता. अर्थातच मयुरी पहिले सुरुवात करेल मला माहितीये. म्हणजे मला असं
पहिलेच झालं सर. मला असं वाटलं नव्हतं इतक्या लवकर आमचं सेकंड घर होईल म्हणून. फर्स्ट घर तर आमचं झालं होतं, म्हणजे प्लॅनिंग नव्हतं तरी पण आम्ही घेऊन घेतलं होतं. पण सेकंड घर इतकं छान इतक्या लवकर होईल अशी अपेक्षा नव्हती. पण अभिजित मध्ये ते म्हणजे कॅलिबर असल्यामुळे ते फटाफट झालं. आणि म्हणजे खूप छान वाटत आहे की कमी वयात त्यांनी इतकी फास्ट ग्रोथ केली. आणि मला स्वतःला खूप प्राऊड फील होते की मी लव्ह मॅरेज केलं, पण ते माझ्या फॅमिलीसाठी त्यांना म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या आई वडिलांना जास्त प्राऊड फील होते की मिंटीने जे केलं ते खूप छान केलं. म्हणजे इतका चांगला पोरगा आम्ही सुद्धा पाहू नसता शकलो, पण मिंटीने पाहून दाखवला. तर तो माझ्यासाठी खूप चांगलं, म्हणजे घराबद्दल तर मला फिलिंग्स आहेत, खूप चांगल्या फिलिंग्स आहेत. पण मला त्याच्यापेक्षा जास्त मला अभिजित बद्दल वाटते की मी माझ्या लाईफमध्ये हे जे डिसिजन घेतलं आहे ते अगदी खूप इम्पॉर्टंट डिसिजन. मी खूप छान माझ्याकडे आहे वाटतं. नाही रडत बिडत नाहीये, कशाला रडणार आहे. बस एवढंच. हो, घरापेक्षा महत्वाचा आहे अभिजित. अभिजित हा जास्त महत्वाचा नाही का तुला? अभिजित म्हणजे सगळं. ओके, व्हेरी गुड. भाऊ तुम्ही बोला आता. मी काय बोलू, घर म्हणजे काय, आपले सगळे जमले पाहिजे ते घर. कोणतंही असो, तिथेही आपण जमलो असतो तरी तेवढीच मजा केली असती जेवढी आपण इथं करतोय. हा थोडासा सुटसुटीत आहे, व्यवस्थित आहे, बस तेवढंच. अजून त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. म्हणजे तू काही असा मटेरियलिस्टिक अप्रोच अजिबात ठेवलेला नाही की एवढं सगळं केलं तर काही अँबियन्स म्हणजे आपण घरात आल्यानंतर एक थोडं फिलिंग यायला पाहिजे बस. आणि यांना चांगलं वाटायला पाहिजे. म्हणजे मिंटी जी म्हणते किंवा मयुरी जी म्हणते ते बरोबर आहे नाही का? हे सगळं तुझ्याचमुळे, तिच्यामुळे काही नाहीये. नाही नाही, असं नाही म्हणत मी. मग म्हण काहीतरी. आदित्य 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 नवीन घरात कसं वाटतं बोल. तुझी स्पेशल रूम आहे. मी काय सांगू, मला काय त्याच्या घरासारखं ते घरासारखं हे घर. व्हेरी गुड, दॅट्स माय गॉड. फक्त इकडले मित्र थोडेसे तसे वाले तुला सेट ते वाले चांगले होते श्रीनाथपुरा. मग ते म्हणजे कसं क्रिकेट फुटबॉल वगैरे खेळत होते. इकडे यांना म्हणजे लिटरली यांना फ्रीजन चॉकलेट खेळायला. मला खूप अभिमान वाटतो की त्यांनी लहान वयात एवढी मोठी प्रगती केली. अभिमानास्पद आहे अगदी. आणि आशिषलाही त्यांनी सांभाळून घेतलं. तो आज जे आहे आशिष, सगळं याचं श्रेय आहे. नाही म्हणजे माझ्या मते तरी मी त्याला श्रेय देईन. बरोबर आहे, नाही बरोबर आहे ना. आणि मयुरी पण खूप चांगली आहे. माझ्या भाच्याबद्दल तर काही बोलायचा प्रश्नच नाही आहे. आमचं म्हणजे चांगलं आहे, सगळं आम्ही मिळून मिसळून राहतो. अगदी प्रत्येक कार्यक्रम दोघं मिळून, दोन फॅमिली मिळून अटेंड करतो. कधी हे आमच्या घरी, कधी आम्ही त्यांच्या घरी. असं खूप छान वाटतंय आम्हाला. आता अभिजितचा लाडका भाऊ, नमस्कार. नेहमी हसवणारा, कॅमेऱ्याच्या मागे असलेला मी. आता गंमत काय माहिती का? गंमत अशी आहे सगळ्या मध्ये, मला हा व्हिडिओ अभिजितच्या घराचा कमी आणि अभिजित किती महान व्यक्ती आहे याच्याबद्दल. अभिजितला आपण रिटायर्ड करायला आता हरकत नाही असं मला वाटायला लागलंय. अजून एक व्यक्ती जो बॉम्बिंग रूम मध्ये होता तो आता परत येतोय. तो आल्याशिवाय हे पूर्ण होऊच शकत नाही. हा व्हिडिओ जर का पूर्ण करायचा असेल तर आशिष उज्जैनकर जे आता बॉम्बिंग रूम मधून परत आलेत ते असायलाच हवेत. थांबा, आपण जरा त्यांच्यासाठी वाट बघूयात. ही व्यक्ती ही 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 सो ही या व्यक्तीची पार्टनर आहे, पार्टनर इन क्राईम. प्रत्येक गुन्ह्यामध्ये हा सहभागी होता किंवा ह्याच्या प्रत्येक गुन्ह्यात तो सहभागी होता असं आपण म्हणूयात. तर त्यामुळे तुला काय वाटतं बाळा, आज हे नवीन सगळं घर याचं ज्या निमित्ताने आपण इकडे सगळे एकत्र आलोय, म्हणजे ह्यांनी मला असं खोटं बोललं असेल कदाचित. मला बोलला की 2 महिन्यापूर्वी फोन करून सांगितलं. या माणसाने मला 2 महिन्यापूर्वी फोन केला. डीमार्टमध्ये मी होतो किराणा घेत, मला काही बोलायलाच फुरसत नव्हती, पण तरी बोलतोय की घर घेतलंय, सगळ्यात पहिल्यांदा तुला फोन केलाय, वास्तूला तुला यायचंय आणि माझी इच्छा आहे की सगळे झाडे एकत्र असावे, म्हणून ह्या सगळे झाडे एकत्र असताना हा व्हिडिओ बनवतोय. तुला काय वाटतं या सगळ्या बाबतीत? खोटारडा आहे परत खोटारडा आहे तो, खोटारडा. तुला पण पहिल्यांदा फोन केला ना तरी? मला पहिल्यांदा फोन केला आणि ज्या दिवशी वास्तुपूजन होतं त्याच्या आदल्या दिवशीच आलो मी पहिल्यांदा घर पाहासाठी. तोपर्यंत मला त्याने घरी नाही दाखवलं. क्या बात आहे, सरप्राईज. आल्याबरोबर त्याला म्हटलं मी की टीव्ही मोठा झाला, रूम छोटी झाली, आता आपल्याला 4 BHK घ्यायला लागते, थोडीशी मोठी रूम बांधली. हेच त्याला बोललो, विचारून घे त्याला.
त्याच्याबद्दल या शिवाय अजून काय ओव्हरऑल तुला असं त्याच्याशिवाय मला असं म्हणजे आता हे सगळं पाहून तुला काय वाटतं अभिजित भाऊंबद्दल किंवा एकूण त्याच्या घराबद्दल किंवा मयुरी आणि त्यांनी केलेल्या कष्टांबद्दल? आता असं वाटतं की हे खूप छान घर बांधलेलं आहे आणि हे घर बांधता बांधता अभिजितची लागलेली आहे कम्प्लीट. कंपनी सोडू शकत नाही आता. कंपनी सोडू शकत नाही, तो काहीच सोडू नाही शकत आता आणि काही नवीन पकडू नाही शकत. नवीन तर तो तसाही पकडत नाही आता. त्याची वाट लागलेली आहे आणि तो आता तो हे आम्ही असं कितीही वेळपर्यंत पुढे नेऊ शकतो, पण तुम्हा लोकांकडे पण डेटाची लिमिट आहे. अंबानी काय आपल्याला खूप जास्त डेटा देत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की संध्याताईला आणि रोशनीला आता जायचंय नागपूरला आणि अमरावतीला आणि अकोटला कुठेतरी. त्यामुळे आता त्यांची ट्रेन असल्यामुळे आता हा व्हिडिओ आम्ही इकडे थांबवतो. 10 मिनिटांचा झाला असेल, 15 मिनिटांचा झाला असेल, कितीही वेळाचा हा व्हिडिओ असेल तरी पूर्ण पहा. फॅमिली मेंबर फक्त तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय, बाहेरच्या जगासाठी या व्हिडिओचा काही एक संबंध नाहीये. त्यामुळे कृपया पूर्ण पहा. धन्यवाद. एक मिनिट. कृष्ण हा जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण, जय जगन्नाथ. अरे तू हे विसरून जा की इकडे कॅमेरा लागले. तू बोल, तुला काय वाटतं, बिंदास बोल. मला असं काहीच वाटत बिलकुल नाही आवडत तो. अरे आता सोसायटी पूर्ण फुल व्हायची आहे ना, त्या पूर्ण सोसायटी फुल होऊन जाईल. तर मग मग ते- एकत्र राहत हा पण मग त्यांची ती वेगळी टीम, आपली आमची इकडे वेगळी टीम. पण व्हायचं ना. राईट. या सगळ्या जर्नीमध्ये अजून एक व्यक्ती आहे जी खूप दिवसांपासून अभिजितला बघते आणि मयुरीला आणि सगळ्यांनाच पाटे फॅमिलीला चांगली ओळखते. ती आहे आमची संध्याताई. संध्याताई, तुझं पण काहीतरी मत असलं पाहिजे ना या सगळ्या गोष्टींवर. तुला काय वाटतंय? मला माझ्या भावाबद्दल खूप अभिमान आहे. अरे तू माईक ऑफ असताना जेवढी बोलते ना तेवढी खुलून बोल. ते आम्हाला सुद्धा जमत नसतं. असं नाही जमत कॅमेऱ्यासमोर, पण त्याचा असंच तर बोलायला लागते. चांगलं का बोलायला लागते, चांगलं प्रायव्हेट मध्ये बोलायला लागते. असं असंच बोलायला लागते. बरोबर अनुभव करेक्ट आहे. झाला आपला विषय. येस.